हॅलो, नमस्कार. कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने एकंदरीतच आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघत आहोत आणि या अंतर्गत 2018 ते 2023 या वर्षी जे काही आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते आपण विषयनिहाय त्या प्रश्नांना सविस्तर या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. याआधी आपण राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत सविस्तर 2018 ते 2023च्या दरम्यान जे काही प्रश्न विचारलेले होते ते आपण पूर्ण डिस्कस केलेलं आहे. ओके, या व्हिडिओत आपण अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत 2023मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपण सविस्तर बघूयात आणि एकंदरीतच 2018 ते 2023 या वर्षामध्ये अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत जे विचारलेले प्रश्न आहेत ते आपण सविस्तर कंप्लीट झालेलं असेल. ओके, आणि त्यानंतर आपण पुढचे जे काही विषय आहेत ज्यामध्ये इतिहास, भूगोल ते आपण नंतर बघूयात. सुरू करूयात. आता या अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत 2023मध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत तो पहिला प्रश्न आपल्याला दारिद्र्य संदर्भाने विचारले गेल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो ग्रामीण निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सो कोणत्या प्रकारची दारिद्र्य किंवा कोणती दारिद्र्य रेषा नियोजन आयोगाने निश्चित केलेली आहे. पर्याय दिलेला आहे दरडोई प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 रुपये व शहरी भागासाठी 1000 रुपये. दुसऱ्या पर्यायात दिलेला आहे दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी ₹47 तर शहरी भागासाठी ₹32. आणि तिसरा पर्याय दिलेला आहे प्रतिदिन ग्रामीण भागासाठी जे काही दरडोई उत्पन्न आहे ते ₹49.63 आणि शहरी भागासाठी 56.64 अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि पर्याय क्रमांक 4 याच्यामध्ये यापैकी नाही अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो जे काही 2011-12मध्ये तेंडुलकर समितीने जी शिफारस केलेली होती, जी आकडेवारी प्रसिद्ध केलेली होती त्यावरून हे जे काही प्रश्न आहेत ते विचारण्यात आलेले आहे. ओके, आता जर आपण पर्याय व्यवस्थित बघितलं तर जे काही दुसरा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे 47 व 32 ही जी आकडेवारी आहे प्रतिदिन दरडोई उत्पन्न संदर्भाने ही रंगराजन समितीने दिलेली आकडेवारी आहे. ओके, सो या ठिकाणी रंगराजन संदर्भात प्रतिदिन दरडोई उत्पन्न किती असायला पाहिजे या पद्धतीने ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो रंगराजन कमिटीने दिलेल्या शिफारशीनुसार या प्रतिदिन ग्रामीण भागासाठी दरडोई उत्पन्न 47 रुपये व शहरी भागासाठी 32 रुपये अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता पर्याय क्रमांक 3 जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पॉईंटमध्ये अशा पद्धतीने कुठल्याही समितीने दिलेलं नाही, त्यामुळे हे जे काही पर्याय आहे ते चुकीचं असणार आहे. यापैकी नाही. ओके, कुठला तरी पर्याय बरोबर असणार आहे. आता हे जे काही प्रश्न आहेत ते नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो नियोजन आयोगाने सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2005मध्ये एक समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीला दारिद्र्यविषयक जे काही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ती समिती गठीत करण्यात आलेली होती. त्या समितीने जे काही अहवाल आहे ते 27 नोव्हेंबर 2009मध्ये सादर केलेला आहे सरकारकडे. आणि या समितीने जी काही आधीची मासिक दरडोई खर्च जी दारिद्र्य संदर्भात जे काही निकष आहेत दारिद्र्य मोजण्याच्या त्या संदर्भाने जो काही मासिक दरडोई खर्च जो निकष होता तो कॅरी फॉरवर्ड केला, मात्र त्याच्यामध्ये काही त्रुट्या देखील दाखवून दिलेत. ओके, जे काही मासिक दरडोई खर्चामध्ये आधी अन्न घटकाचाच विचार केला जात होता ते फक्त अन्न घटकाचा विचार करून आता चालणार नाही, तर यासोबतच जे काही शिक्षण आणि आरोग्याचा देखील समावेश करणे गरजेचं आहे अशा पद्धतीने त्यांनी शिफारस केलेली आहे. ओके, आणि यांनी जी काही आपल्या अहवालामध्ये आकडेवारी प्रसिद्ध केलेली होती आणि दारिद्र्य संदर्भाने एखादा व्यक्ती दारिद्र्याचा वर किंवा दारिद्र्य रेषेच्या वर कधी असेल अशा पद्धतीने जो निकष ठरवलेला होता त्याच्यामध्ये 2011-12 नुसार किंवा या 11-12 या कालावधीत ग्रामीण भागासाठी दरडोई मासिक खर्च 816 रुपये आणि शहरी भागासाठी दरडोई मासिक खर्च 1000 रुपये जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. ओके, आणि दैनिक दरडोई खर्च जर विचारात घेतला तर ग्रामीण भागासाठी 27 रुपये आणि शहरी भागासाठी 32 रुपये अशा पद्धतीने दरडोई दैनिक उपभोग खर्च अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सो भारतात एकूण दारिद्र्याचे जे प्रमाण आहे ते 21.9% ज्यामध्ये ग्रामीण दारिद्र्य 25.7% तर शहरी दारिद्र्य 13.7% अशा पद्धतीने त्यांनी आपल्या आकडेवारीमध्ये जी काही प्रसिद्ध केलेली होती त्याच्यात दर्शविलेले आहे. आणि त्यानुसार सर्वाधिक जे काही दारिद्र्याचे जे प्रमाण आहे ते छत्तीसगडमध्ये आणि एकंदरीतच दारिद्र्याची जी काही लोकसंख्या आहे ती सर्वाधिक उत्तर प्रदेशात आहे अशा पद्धतीने त्यांनी आपल्या आकडेवारीनुसार किंवा आपल्या अहवालावर प्रसिद्ध केलेले होते. सो पर्याय क्रमांक या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 816 रुपये ग्रामीण भागासाठी मासिक दरडोई खर्च तर
शहरी भागासाठी 1,000 रुपये मासिक दरडोई खर्च. सो दारिद्र्याअंतर्गत विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे योजनेसंदर्भाने आणि विशेषतः जी काही पंचवार्षिक योजना आपण बघतो आहोत त्या अनुषंगाने जे काही चौथ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत विशेष प्रदेश विकास कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने जे प्रश्न आहे ते विचारण्यात आलेला आहे. सो विशेष प्रदेश विकास कार्यक्रम अर्थात स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम यासाठी तयार करण्यात आला. कशासाठी हे जे काही प्रोग्राम आहे ते आणण्यात आलेले होते. पर्याय अ दिलेला आहे. विधान अ मध्ये काय दिलेलं आहे, दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ. त्यानंतर आहे डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास. क विधानात काय आहे तर दुष्काळग्रस्त भागाचा विकास करणे. आणि ड विधान आहे ग्रामीण भागात औद्योगिकीकरण करणे. ओके. सो हे जे काही विशेष प्रदेश विकास कार्यक्रम आहे हे आपल्याला चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान विशेषतः 1973-74 मध्ये या योजनेची सुरुवात विशेष क्षेत्र विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके. आणि हे जे काही योजना आहे ते विशेषतः चौथ्या पंचवार्षिक योजना काळामध्ये. ओके. ग्रामीण भागातील जे काही असमतोल आहे ते कमी करण्यासाठी तसेच प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम, दुष्काळी क्षेत्र विकास कार्यक्रम, वाळवंट विकास कार्यक्रम आणि जी काही पश्चिम घाट विकास कार्यक्रम आणि सोबतच आदिवासी विकास कार्यक्रम या जी काही उपयोजना आहेत किंवा असे विविध कार्यक्रम या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेले होते. ओके. सो डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम, दुष्काळी क्षेत्र, वाळवंटी विकास कार्यक्रम, पश्चिम घाट विकास कार्यक्रम आणि आदिवासी विकास कार्यक्रम. ओके. सो आता आपल्या पर्यायात काय दिलेलं आहे, दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ. सो हे जे काही पर्याय आहेत जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे, कारण यामध्ये दारिद्र्य निर्मूलना संदर्भात नव्हे तर जे काही विशेष प्रदेश आहेत त्या प्रदेशांच्या डेव्हलपमेंटसाठी जी काही योजना आहे ते आणण्यात आलेली होती. ओके. त्यानंतर आहे डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास करणे. सो या ठिकाणी दिलेलं आहे डोंगराळ. ओके. सो डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी आणि क पर्याय दिलेला आहे की क विधानात जे दिलेलं आहे की दुष्काळ भागाचा विकास करणे. सो हे देखील या कार्यक्रमाचा एक उद्दिष्ट किंवा प्रोग्राम या कार्यक्रमा किंवा या योजनेअंतर्गत असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि ड पर्याय दिलेला आहे ड विधानात की ग्रामीण भागात औद्योगिकीकरण. सो ग्रामीण भागामध्ये औद्योगिकीकरणासंदर्भाने जी योजना आहे ती नव्हती, त्यामुळे ड देखील या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके. सो अ आणि ड पर्याय चुकीचा आहे आणि आपल्याला योग्य विचारलेलं आहे. सो योग्य पर्याय असणार आहे फक्त ब आणि क. ओके. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे राजकोषीय नीती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फिस्कल पॉलिसी अशा पद्धतीने संबोधत असतो. सो राजकोषीय नीतीची साधने कोणती अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अविधान आहे सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज, पब्लिक एक्सपेंडिचर आणि पब्लिक डेप्ट. त्यानंतर आहे लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना. ओके. त्यानंतर तिसरा पर्याय आहे करारोपण, ज्याला टॅक्स स्ट्रक्चर किंवा टॅक्स रिफॉर्म्स टॅक्स सिस्टम म्हटलं जातो, आणि अंदाजपत्रक म्हणजे बजेट. आणि ड विधान दिलेलं आहे संसद आणि प्रशासन. सो राजकोषीय नीतीमध्ये किंवा राजकोषीय जे काही धोरण आहे त्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. अ फक्त, ब आणि क फक्त, ड फक्त, अ आणि क फक्त. सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. जर आपण सार्वजनिक वित्त व्यवहार बघितलं तर त्याच्यामध्ये सार्वजनिक खर्च, ओके, ज्याला पब्लिक फायनान्स किंवा पब्लिक एक्सपेंडिचर, आणि सार्वजनिक उत्पन्न ज्याला पब्लिक रेव्हेन्यू किंवा पब्लिक फायनान्स म्हटलं जातो. त्यानंतर सार्वजनिक कर्ज पब्लिक डेप्ट. ओके. राज्य वित्तीय धोरणामध्ये अर्थात जी काही फिस्कल पॉलिसी आहे त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू, ओके, आणि पब्लिक डेप्ट यांचा समावेश होतो. या अंतर्गतच जे काही वित्तीय प्रशासन आहे त्याच्यामध्ये शासकीय अंदाजपत्रकाचा समावेश होतो. एकंदरीत हे सर्व फिस्कल पॉलिसीचा पार्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके. सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर सार्वजनिक व्यय, ओके, सार्वजनिक खर्चालाच व्यय म्हटलं जातं. ओके. सो लक्षात ठेवा सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्जाचा समावेश किंवा या घटकाचा समावेश या राजकोषीय नीतीमध्ये केला जातो. त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते बरोबर असणार आहे. लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना. सो लोकशाही आणि संघराज्यात्मक जी काही रचना आहे ते एकंदरीत आपल्या भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे, ते अर्थशास्त्रामध्ये तितकंच आपण या ठिकाणी त्याचा विचार करणार नाही. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके. त्यानंतर आहे करारोपण आणि अंदाजपत्रक, ज्याला आपण टॅक्स जे काही आहेत
टॅक्स सिस्टम आणि बजेट. ओके, सो हे देखील या सार्वजनिक जे आपण पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक वित्त आहे ते या राजकोषीय नीतीचा पार्ट असल्याचे आपल्याला दिसून येतो. संसद आणि प्रशासन हे देखील या सार्वजनिक नीतीचे जे काही धोरण आहे त्याच्यामध्ये असणार नाही. ओके, सो राजकोषीय जे काही धोरणं राजकोषीय नीतीचे जे काही साधने आहेत त्याच्यामध्ये सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक खर्च, ओके, कर्ज, नंतर उत्पन्नाचा देखील समावेश होतो. करारोपण, ज्यामध्ये उत्पन्नामध्ये कर आणि करेत्तर उत्पन्न. अंदाजपत्रक, ओके, ज्यामध्ये वित्तीय प्रशासन या ठिकाणी दिल्याप्रमाणे सो शासकीय अंदाजपत्रकाचा समावेश या सार्वजनिक नीतीमध्ये होतो. त्यामुळे फक्त अ आणि क बरोबर असणार आहे, बाकीची चूक. ओके, सो अ आणि क असणारा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे योजनेसंदर्भाने परत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना कोणी सुरू केली आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, केंद्र सरकार, राज्य सरकार, महाराष्ट्र विद्युत बोर्ड की जीवन विमा निगम. आता जी काही उज्ज्वल डिस्कॉम योजना, ज्याला उदय, ओके, उदय नावानं शॉर्ट फॉर्ममध्ये संबोधला जातो. लक्षात ठेवा, उदय किंवा उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना. जी काही वीज वितरण कंपन्या आहेत त्या वीज वितरण कंपन्यांचा जे काही आर्थिक भूदंड त्यावर किंवा जो काही वीज संदर्भाने त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो, तर तो जे काही तोटा आहे तो भरून काढण्यासाठी गव्हर्नमेंटकडून एक इनिशिएटिव्ह किंवा एक अनुदान पद्धती, जेणेकरून या सार्वजनिक वीज वितरण कंपन्या आहेत त्यांचा जो काही महसूल बुडालेला आहे तो त्यांना परत उभारता येईल अशा पद्धतीने गव्हर्नमेंटकडून काही इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आले आणि त्या अनुषंगाने ही जी काही उज्ज्वल डिस्कॉम योजना आहे ती सुरू करण्यात आली. ओके, सो उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना ही भारतातील वीज वितरण कंपन्यांसाठी आर्थिक कायापालट, ओके, जे काही आर्थिक नुकसान वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आहे, ज्याच्यामध्ये विजेची चोरीमुळे जो काही त्यांना दंड किंवा जो काही अतिरिक्त भार सहन करावा लागलेला असेल त्याचा खर्च, त्यानंतर इतर जे काही वेगवेगळ्या कंपन्यांनी किंवा उद्योगांनी जे विजेचे जे काही बिल आहे ते भरलेले नसतील त्या संदर्भाने आर्थिक जर समस्या किंवा अरिष्ट निर्माण झाले असतील त्या संदर्भाने सो त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि एकंदरीतच या वीज वितरण कंपन्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटने, भारत सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. ओके, सो पर्याय क्रमांक केंद्र सरकार या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता ऊर्जा आणि नवीन आणि नूतनीकरण ऊर्जा राज्यमंत्र्यांनी 5 नोव्हेंबर 2015ला ही योजना सुरू केलेली आहे. ओके, सो उदय या नावाने या योजनेला संबोधलं जातो. अलीकडे 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना कार्यान्वित आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे टॅक्स रिफॉर्म अर्थात कर सुधारणा संदर्भाने या ठिकाणी समितीविषयक विचारलेला आहे. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. डॉक्टर राजा चेलैया समिती, एम नरसिंहम समिती, डॉक्टर सुखमाय चक्रवर्ती समिती आणि पर्याय 4 मध्ये दिलेले आहे डॉक्टर आबिद हुसेन समिती. ओके, सो भारत सरकारने ऑगस्ट 1991 मध्ये डॉक्टर राजा चेलैया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली. ओके, या समितीने केंद्रीय कर प्रणालीत व्यापक सुधारणा करण्याच्या शिफारशी केल्या. कर सुधारणा समितीला म्हणजे ही जी काही समिती होती ती कर सुधारणेसंदर्भाने समिती होती. ओके, आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली तर डॉक्टर राजा जे चेलैया यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली होती. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे डॉक्टर राजा जे चेलैया समिती. ओके, या समितीला राजा चेलैया समिती देखील म्हटलं जातं. यामध्ये या समितीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये सुधारणेसंदर्भात म्हणजे यामध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्सचे जे काही रिफॉर्म्स आहे त्या संदर्भाने दोन्ही कर पद्धतीमध्ये कशा पद्धतीने बदल करता येईल किंवा कशा पद्धतीने मॉडिफिकेशन करून ते त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणता येईल याविषयी त्यांनी हे जे काही रिफॉर्म आहे ते किंवा शिफारस आहे ते करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली होती. 2007 मध्ये या डॉक्टर राजा चेलैया यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्यांना एकंदरीतच कर सुधारणेचे जनक, ओके, सो कर सुधारणांचे जनक, फादर ऑफ टॅक्स रिफॉर्म्स अशा पद्धतीने त्यांना संबोधलं जातं. ओके, त्यांनी जे काही महत्त्वाचे जे शिफारशी केलेले आहेत त्याच्यामध्ये कराचे दर कमी करणे आणि विस्तार वाढवणे, त्यानंतर आहे दुहेरी कर टाळणे, तिसरं आहे देशी आणि परदेशी कंपन्यांमधील जे काही कॉर्पोरेट करातील जो काही
फरक आहे तो कमी करणे. ओके, सो अशा पद्धतीने शिफारस केलेली होती. कराचे दर कमी करणे म्हणजे काय, तर जे काही कर चुकवेगिरी मोठ्या प्रमाणात होत होता, जर कराचा दर कमी असेल तर जास्तीत जास्त लोक टॅक्स अवॉइड करण्यापेक्षा टॅक्स भरतील, अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी जी काही शिफारस आहे ती केलेली होती. आणि विस्तार वाढवणे, जे काही स्लॅब आहे स्लॅबमध्ये सरसकट जे काही रेट्स आहेत त्याच्यामध्ये छोट्या छोट्या पार्टमध्ये त्याला डिवाईड करणे, म्हणजे जे काही 5, 10, 15 असेल ते त्याच्यामध्ये 5च्या नंतर 7%, त्यानंतर 9% अशा पद्धतीने त्याचे विभाजन करून ते थोडा विस्तारणे, अशा पद्धतीने त्यांनी शिफारस केलेली होती. दुहेरी कर टाळणे. ओके, जे काही एखाद्या व्यक्तीवर दोनदा कर आकारला जात असेल तर ते टाळणे. देशी आणि परकीय कंपन्यांमधील कॉर्पोरेट करातील जो काही फरक आहे तो कमी करणे. सो परदेशी आणि देशी कंपन्यांमधील जो फरक 10% पेक्षा जास्त नसावा, अशा पद्धतीची शिफारस केलेली आहे. यामुळे परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि एकंदरीत जे काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेसाठी हे अनुकूल असणार, अशा पद्धतीने शिफारस या डॉक्टर राजा चेलैया समितीने केलेली होती. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, तर 2011-12मध्ये एकंदरीतच 2011-12ची जी काही दारिद्र्य किंवा बेरोजगारी संदर्भात जे काही वेगवेगळे आकडेवारी आहे त्यावर हे जे काही प्रश्न आहेत ते विचारले गेलेले आहे. ओके, 2011-12मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, ओके, स्वयंरोजगार म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट. सो सेल्फ एम्प्लॉयमेंट, त्यानंतर आहे नियमित रोजगार. ओके, सो रेग्युलर बेसिसवर जे काही डेली वेजेस ज्याला आपण म्हणत असतो. त्यानंतर प्रासंगिक रोजगार म्हणजे क्वचितच असे जे आपण सीझननुसार किंवा सीजनल एम्प्लॉयमेंट आपण म्हणत असतो, ज्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बर्फ विकणारे जे काही दुकानदार आहेत त्यांना रोजगार प्राप्त होतो, तर हिवाळ्यामध्ये जे काही गरम कपडे विकणारे जे व्यावसायिक आहेत त्यांना फायदा होतो. याला आपण प्रासंगिक रोजगारामध्ये कन्सिडर करतो. ओके, सो त्याचे जे काही प्रमाण आहे ते किती होते, अशा पद्धतीने या ठिकाणी आकडेवारीवर विचारलेला प्रश्न आहे. ओके, आता ही जी काही आकडेवारी आहे ती एकंदरीतच 2011-12मध्ये जे काही तो एकूण श्रमशक्तीमध्ये या संदर्भाने विचारण्यात आलेलं एकंदरीत ही आकडेवारी आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो स्वयंरोजगार म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट किती होते या 2011-12मध्ये, नियमित रोजगार, ओके, रेग्युलर डेली बेसिसवर रोजगार मिळवणारे, आणि प्रासंगिक रोजगार. ओके, सो या ठिकाणी उपजीविकेसाठी उद्योग चालवणाऱ्या किंवा उपजीविकेसाठी जे काही स्वतःचे काम किंवा उद्योग उभारणाऱ्या जे काही कामगार आहेत त्याला स्वयंरोजगार अशा पद्धतीने म्हटलं जातो. आणि 2011-12च्या आकडेवारीनुसार भारतातील जवळपास 52% मनुष्यबळ हे या स्वयंरोजगारामध्ये गुंतलेले असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो 52% जे काही लोक आहेत एकूण लोकसंख्येच्या ते स्वयंरोजगार अर्थात सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये सक्रिय आहेत. त्यानंतर आहे नैमित्तिक मजूर. नैमित्तिक म्हणजे प्रासंगिक. ओके, सो नैमित्तिक लक्षात ठेवा. प्रासंगिक स्वरूपात मजुरी प्राप्त करणाऱ्यांचं एकूण प्रमाण किती आहे. सो भारतामध्ये 30% मनुष्यबळ असे आहेत जे प्रासंगिक त्यांना रोजगार प्राप्त होतो. ओके, जर उन्हाळ्यामध्ये बर्फ विकणारे जे विक्रेते आहेत त्यांना रोजगार प्राप्त होतो, मात्र इतर वेळी त्यांना दुसरा व्यवसाय करावा लागतो. ओके, सो अशा पद्धतीने 30% जे काही लोक आहेत किंवा एकूण जो काही रोजगार आहे तो अशा प्रासंगिक रोजगाराचा भाग या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, त्यानंतर आहे नियमित पगारदार कर्मचारी किती आहे तो. सो हे भारताच्या मनुष्यबळाचा केवळ 18% आहेत. ओके, सो एकूण लोकसंख्येचा विचार केला तर नियमित पगारदार जे काही कर्मचारी आहेत, ओके, जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील किंवा प्रायव्हेट फर्ममध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज असतील त्यांचा जो काही प्रमाण आहे तो 18% अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. ओके, सो या ठिकाणी स्वयंरोजगार सेल्फ एम्प्लॉयमेंट 52%, नियमित, ओके, नियमित जे काही रोजगार प्राप्त त्याचं प्रमाण 18% आणि प्रासंगिक त्याचं प्रमाण आहे 30%. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे परत योजनेसंदर्भाने विचारलेला प्रश्न, खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन. ओके, सो खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन पाम तेल. ओके, मिशन पाम तेल मध्ये सुरू करण्यात आले, अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ऑगस्ट 2020, ऑगस्ट 2019, ऑगस्ट 2022 की ऑगस्ट 2021. ओके, सो जे काही राष्ट्रीय खाद्य तेल पाम मिशन, ओके, सो तेल पाम मिशन ही जी काही इनिशिएटिव्ह आहे किंवा मिशन आहे ते कधी सुरू करण्यात आलेले आहे.
आता पंतप्रधानांनी 5 वर्षांच्या कालावधीसाठी जवळपास 11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसह राष्ट्रीय खाद्यतेल पाम मिशन ची घोषणा 15 ऑगस्ट 2021 मध्ये केलेली होती. ओके. आणि कधी सुरू करण्यात आली अशा पद्धतीने दिलेलं आहे. 2021 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके. एकंदरीतच ही केंद्र पुरस्कृत योजना आहे ज्याच्यामध्ये पाम जी काही लागवडीचे जो क्षेत्र आहे ते त्या शेतकऱ्यांना पाम लागवडी संदर्भाने प्रोत्साहन देणे आणि जास्तीत जास्त जो काही पाम लागवडीचा जो एरिया आहे तो वाढवणे यासाठी पाम ऑइल उत्पादक जे काही शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मदत देखील दिल्या जातो आणि किंमत आणि व्यवहार सूत्रता देखील या ठिकाणी त्यांच्यासाठी लागू केल्या जातो. ओके. सो व्यवहार सूत्रता म्हणजे काय तर या ठिकाणी किमान आधारभूत किमतीसारखा एका पर्टिक्युलर रेटमध्ये त्यांना जी काही पाम तेल उत्पादक आहे ते गव्हर्नमेंट परचेस करत असतो. ओके. सो पाम तेल संदर्भाने हे लक्षात ठेवा. जुन्या बागांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि त्यांचे पुनर्रोपण करण्यासाठी देखील या मिशन अंतर्गत विशेष मदत केली जाते. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे परत योजनेसंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहे. पीक विविधीकरण कार्यक्रम ओके 2013-14 पासून डॅशची उपयोजना म्हणून राबविण्यात आला अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन ग्रीन, राष्ट्रीय कृषी विकास योजना, एक जिल्हा एक उत्पादन, भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना. सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके. सो आता जे काही पीक विविधीकरण जे काही कार्यक्रम आहे ज्याला क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम अशा पद्धतीने म्हटलं जातो, ही 2013 पासून राष्ट्रीय कृषी विकास योजनेची एक उपयोजना म्हणून राबवण्यात येत आहे. ओके. सो 2013-14 पासून क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम आहे ती राष्ट्रीय कृषी विकास योजना या अंतर्गत राबवण्यात येत आहे. ओके. सो या ठिकाणी तेच विचारलेलं आहे की पीक विविधीकरण कार्यक्रम कोणत्या योजनेच्या उपयोजना म्हणून 2013-14 पासून राबवण्यात येत आहे. सो पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय कृषी विकास योजना. ओके. आता जी काही राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे याची एकंदरीत सुरुवात आपल्याला 2007-8 पासून झाल्याचे दिसून येतो. ओके. सो कृषी आणि सहकार विभाग मंत्रालय अर्थात कृषी मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि याचे जे काही उद्दिष्ट आहे ते कृषी आणि कृषी संलग्न जे काही क्षेत्र आहे त्यांचा सर्वांगीण विकास करणे. ओके. सो या सर्वांगीण विकासासाठी ही जी काही योजना आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना ती सुरू करण्यात आलेली आहे. ओके. यामध्ये भात पिकांचे जे काही क्षेत्र आहे ते पर्यायी जे काही इतर नगदी पिके आहेत त्याच्यामध्ये त्या पिकांकडे वाढवणे किंवा तंबाखू उत्पादक राज्यांमध्ये तंबाखू उत्पादन शेतकऱ्यांना पर्यायी पिके पद्धती निवडण्यासाठी किंवा त्या पर्यायी पिकांचा वापर करण्यासाठी म्हणून ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीत मनी स्टॉक अर्थात जो काही पैशाचा जो साठा आहे त्यावर या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. 2021-22 दरम्यान M3 मध्ये याचा समावेश आहेत अशा पद्धतीने दिलेला आहे. पर्याय दिलेला आहे या ठिकाणी विधानांच्या स्वरूपात काय दिलेलं आहे की अ स्टेटमेंट, पोस्ट ऑफिस बचत बँक ठेवी, ब दिलेला आहे पोस्ट ऑफिस बचत एकूण ठेवी, क दिलेला आहे बँकांकडील मुदत ठेवी, ड दिलेला आहे बँकांकडील मागणी ठेवी. सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. अ, ब आणि क, क ड, अ ब ड की वरीलपैकी सर्व. आता जे काही M3 जो काही आपण मनी स्टॉक बघतो तर मनी स्टॉकमध्ये वेगवेगळे जे काही M1, M2, M3 आहेत ते त्या संदर्भाने जी काही नवीन मनी स्टॉक संदर्भात जी काही सिस्टम किंवा प्रणाली लागू केलेली आहे नवीन प्रणाली त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर M3 मध्ये जर आपण बघितलं तर M3 मध्ये M1 प्लस M2चा समावेश होतो प्लस यामध्ये 1 वर्षापेक्षा अधिक जी काही मुदत ठेवी आहे ज्या बँकेकडे 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी जी काही मुदत ठेवलेल्या असतात त्याचा समावेश होतो आणि बँकांची मागणी देय व मुदत कर्ज ओके जे काही बँकांमध्ये मागणी करता क्षणी जो काही ठेवी असतात त्याचा समावेश होतो आणि मुदत कर्ज ओके पर्टिक्युलर पिरियड नंतर जो कर्ज बँकांना प्राप्त होणार असतो तर त्याचा या ठिकाणी समावेश होतो ओके M3 अंतर्गत. आता या पर्यायात दिलेला आहे पोस्ट ऑफिस बचत बँक ठेवी, पोस्ट ऑफिस एकूण ठेवी. सो या दोन्हींचा या ठिकाणी समावेश होत नाही. सो बँकांकडील मुदत ठेवी आणि बँकांकडील जी काही मागणी ठेवी आहे त्याचा या ठिकाणी समावेश होतो ओके. सो मुदत ठेवी आणि बँकांकडील मागणी ठेवी ओके. आता आपण जर
M0, M1, M2, M3 जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपण थोडक्यात या ठिकाणी बघूयात. M0 अर्थात RBIकडे जे काही M0मध्ये कशाचा समावेश होतो तर RBIकडे व्यापारी बँकाच्या जे काही ठेवी असतात, ओके, मग CRRच्या प्रमाणामध्ये असतील किंवा इतर माध्यमातून रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेटच्या माध्यमातून जे काही RBIने कर्ज उचल केले असतील त्याचा समावेश या M0 अंतर्गत केला जातो. त्यानंतर RBI बँकांकडे जे काही इतर ठेवी आहे, बॉन्ड्सच्या स्वरूपात असतील किंवा गव्हर्नमेंटकडून जे काही ट्रेझरी बिल्स RBIकडे गोळा झालेले असतील किंवा मार्केटमधून जे काही ट्रेझरी बिल्स किंवा बॉन्ड्स असेल त्याचा समावेश या M0 अंतर्गत केला जातो. त्यानंतर लोकांजवळचे जे काही नोटा व नाणी आहेत त्याचा समावेश होतो, ओके, जे फ्लक्च्युएट किंवा जे करंटमध्ये जो काही लोकांकडे नोटा व नाणींचा समावेश या M0मध्ये केला जातो. सोबतच बँकांकडील जे काही मागणी ठेवी आहे त्याचा समावेश केला जातो. बँकांकडे असणारा रोख साठा, ओके, जे काही वेगवेगळे कमर्शियल बँकेकडे नगदी साठा असतो त्याचा समावेश या M0मध्ये केला जातो. ओके, सो M0मध्ये RBIकडे व्यापारी बँकांच्या ठेवी सोबत इतर ठेवी, ओके, RBIकडे असणारी इतर ठेवी सोबतच लोकांजवळचे जे काही नाणी व नोटा यांचा समावेश होतो. बँकांकडे, कमर्शियल बँकांकडे असणारा मागणी ठेवी आणि रोख साठा याचा समावेश या M0मध्ये केला जातो. तर M1मध्ये RBI बँकेकडील इतर ठेवी व लोकांजवळचे नोटा व नाणी आणि बँकांकडील जी काही मागणी ठेवी आहे त्याचा समावेश केला जातो आहे, ओके. त्यानंतर M2मध्ये कशाचा समावेश होतो तर M1 म्हणजे आता M1मध्ये जी काही बाबी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत त्याचा समावेश सोबतच 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी, ओके, लक्षात ठेवा. M1मध्ये स्पेसिफिक जर आपण कीवर्ड्स किंवा पॉईंट जर लक्षात ठेवायचे असेल तर M2मध्ये 1 वर्षापर्यंतच्या जे काही कमर्शियल बँकांकडे येणाऱ्या ज्या मुदत ठेवी आहे त्याचा समावेश होतो आणि बँकांनी जे काही वेगवेगळे चालू ठेवींचे पैसे म्हणजे करंटमध्ये जे काही करन्सी फ्लक्च्युएट होत आहे त्याचा समावेश यामध्ये केला जातो. त्यानंतर M3मध्ये M2 प्लस 1 वर्षापेक्षा अधिक काळ, ओके. M2मध्ये आपण बघितलेलं होतं 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी, मात्र M3मध्ये M2 प्लस 1 वर्षापेक्षाचा अधिक म्हणजे जास्त कालावधीचे जे काही मुदत ठेवी आहे त्याचा समावेश होतो, ओके. सोबतच मागणी देय व मुदत कर्ज जे काही बँकांकडील मागणी करता क्षणी जो काही मागणी ठेवी आहे त्याचा या ठिकाणी समावेश होतो सोबत मुदत कर्ज, ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी हे डायग्रामच्या स्वरूपात देखील आपण ते बनवलेलं आहे, ओके. सो नक्की या स्क्रीनशॉट वगैरे घेऊन तुम्ही नंतर रिवाईज करण्यासाठी हे घेऊ शकता किंवा जर या लेक्चरची जर PDF हवी असेल तर तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर ही PDF मिळून जाईल, ओके. आता जो काही M0 आहे तर M0ला पायाभूत पैसा म्हटला जातो, M1ला संकुचित पैसा आणि M3ला विस्तृत पैसा म्हटला जातो. आता M0 जे आहे त्याला सर्वाधिक तरल म्हणजे काय तर लगेच ते बँकांकडून आपण पैसे काढून ते मार्केटमध्ये ओतता येतो किंवा मार्केटमध्ये ते फ्लक्च्युएट होऊ शकतो म्हणून सर्वाधिक तरल, ओके. ज्याच्यामध्ये आपण M0मध्ये बघितलं की व्यापारी बँकांच्या जे काही बँकांच्या ठेवी असतात ते बँकांकडून किंवा RBI बँकेकडून ते पैसे काढून लोकांना कर्ज स्वरूपात देऊ शकतो आणि त्यामुळे मार्केटमध्ये पैसा हव्या त्या प्रमाणामध्ये वाढवता येऊ शकतो किंवा कमी करता देखील येऊ शकतो, ओके. त्यानंतर RBIकडे असणारी इतर ठेवी, लोकांच्या जे काही नाणी व नोटा, बँकांकडे मागणी ठेवी आणि रोख साठा, ओके. रोख साठा ज्या ठिकाणी आहे तो जी काही रक्कम आहे किंवा करन्सी आहे ते सर्वाधिक असेल. आता जो काही M3 आहे त्याच्यामध्ये विस्तृत पैशाचा समावेश होतो, ओके, ज्यामध्ये 1 वर्षापेक्षा अधिक मुदत ठेव असते त्याचा समावेश होतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने कमर्शियल बँकेकडे जर 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी मुदत ठेव जर ठेवलेली असेल, रक्कम ठेवली असेल तर त्याला 1 वर्षाच्या आधी ती रक्कम काढता येणार नाही. त्यामुळे तो जो काही करन्सी आहे तो मार्केटमध्ये तितक्याच प्रमाणामध्ये फ्लक्च्युएट होणार नाही. त्यामुळे याला सर्वात कमी तरल, ओके, लो लिक्विडिटी अशा पद्धतीने म्हटलं जातो, ओके. सो लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ओके. सो या ठिकाणी क आणि ड योग्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे, ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे 2023-24च्या अर्थसंकल्पासंदर्भाने अर्थात बजेटमध्ये जे काही प्राधान्यक्रम विचारले गेलेले होते, ओके. सो प्राधान्यक्रम जे ठरवण्यात आलेले होते त्या संदर्भाने या ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, ओके. 2023-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत अशा पद्धतीने दिलेले आहे. सर्वसमावेशक विकास, हरित वाढ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र. सो 2023-24चा जर आपण अर्थसंकल्प बघितला तर आपल्याला त्याला या अर्थसंकल्पाला 7 प्रायोरिटीज बेस्ड अशा कंपार्टमेंटमध्ये डिवाईड करण्यात आलेलं होतं, ओके. सो 7 क्षेत्रामध्ये हे विभाजन करण्यात आलेलं होतं आणि त्याला गव्हर्नमेंटने सप्तऋषी अशा पद्धतीने नाव दिलेलं होतं, ओके. आता सप्तऋषी म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये सर्वसमावेशक विकास,
दुसरा आहे देशाच्या कानाकोपऱ्यात पर्यंत पोहोचणे अर्थात रिचिंग द लास्ट माईल. ओके. त्यानंतर आहे पायाभूत विकास. ओके. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट. ओके. पायाभूत विकास आणि गुंतवणूक. त्यानंतर क्षमतांना संधी देणे अर्थात अनलिजिंग द पोटेन्शियल. हरित विकास ग्रीन ग्रोथ. युवा शक्ती. ओके. यूथ पॉवर आणि फायनान्शियल सेक्टर अर्थात आर्थिक क्षेत्र. सो या ठिकाणी जर आपण हेच या ठिकाणी प्रश्नात विचारलेलं आहे. सर्वसमावेशक विकास अगदी बरोबर आहे. हरित वाढ याचा देखील समावेश होता. युवा शक्ती याचा देखील या ठिकाणी समावेश होता आणि आर्थिक क्षेत्र या घटकाचा देखील या सप्तऋषी अंतर्गत समावेश करण्यात आलेला होता. त्यामुळे अ, ब, क, ड चारही या ठिकाणी विधाने आहेत ते योग्य आहेत. ओके. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीत वित्त आयोगासंदर्भाने आणि विशेष म्हणजे 12व्या वित्त आयोगासंदर्भाने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके. सो 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह डॅश डॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. जी काही नॅशनल डिझास्टर संदर्भाने जो काही फंड आहे तो फंड त्यामध्ये केंद्र आणि राज्यांचा वाटा कशा पद्धतीने असेल त्या संदर्भात जी काही शिफारस आहे ते या 12व्या वित्त आयोगाने कशा पद्धतीने केलेली आहे ते या ठिकाणी विचारलेलं आहे. आता 1 नोव्हेंबर 2000 रोजी भारताचा 12वा वित्त आयोग केंद्र सरकारने गठीत केला, ज्यामध्ये 12व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते ते सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती किंवा हा जो आयोग आहे तो गठीत करण्यात आलेला आहे. ओके. आयोगाने जो आपला अहवाल आहे तो 30 नोव्हेंबर 2004ला सादर केला. एकंदरीत कालावधी विचारला तर लक्षात ठेवा 2005 ते 2010 या दरम्यान किंवा या कालावधीत जो काही अर्थव्यवस्थेतील किंवा राज्य आणि केंद्रामध्ये जो काही करांच्या संदर्भाने आकडेवारी किंवा करांच्या विभागणी संदर्भात ही जी काही शिफारस करण्याच्या अनुषंगाने 12वा वित्त आयोग गठीत करण्यात आलेला होता. ओके. आता वेगवेगळ्या ज्या काही शिफारशी केल्या त्याच्यामध्ये स्थूल आर्थिक स्थैर्य ठेवणे. ओके. ज्यामध्ये एकूण वित्तीय तूट जी काही फिस्कल डेफिसाइट आहे 3% कमी करण्यासंदर्भात होतं आणि 2008 पर्यंत. ओके. सो 2008-9 पर्यंत जी काही फिस्कल डेफिसिट आहे ती 3% कमी करणे. तर कर व GDPचे जे काही गुणोत्तर आहे ते 17.6% वाढवणे अशा पद्धतीने होतं आणि महसूल तूट जे आहे ते 2008-9 पर्यंत 0% आणणे हे आर्थिक स्थैर्याच्या बाबतीत त्यांनी शिफारस केलेली होती. केंद्रीय करासंदर्भात त्यांनी वितरणासंदर्भात देखील काही शिफारस केलेल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात, त्यानंतर आपत्ती निवारण संदर्भात जी काही शिफारस केलेली होती त्यामध्ये आपत्ती निवारण जी काही निधी आहे त्याच्यात पूर्वीच्या योजनांप्रमाणे सुरू राहणार असून केंद्र व राज्यांची जी काही वाटणी आहे किंवा त्याच्या एकंदरीत जो काही योगदान आहे त्याच्यात केंद्र व राज्यांचं प्रमाण 75-25 अशा पद्धतीने योग्य प्रमाणात असेल अशा पद्धतीने शिफारस या 12व्या वित्त आयोगाने केलेलं होतं. ओके. आणि हेच या ठिकाणी प्रश्नात विचारलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 3 केंद्र व राज्य अनुक्रमे 75 व 28. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. आणि कशा पद्धतीने आयोग मागच्या ज्या काही वित्त आयोग आहे त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघितलेलं आहे. ओके. सो त्यानंतर आहे पुढचा प्रश्न GST संदर्भाने एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो अ स्टेटमेंट आहे UGST. ओके. UGST. त्यानंतर आहे UGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जाते का? IGST. ओके. सो IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोळा करतात का? कोणते स्टेटमेंट या ठिकाणी अयोग्य आहे? अयोग्य इन द सेन्स चुकीचं आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके. तर आपल्याला जे काही SGST, UGST, IGST, CGST जे काही प्रकार आहेत GSTचे त्या संदर्भाने आपल्याला थोडक्यात बेसिक जे आहे ते माहिती असणे अपेक्षित आहे. आणि GST लागू झाल्यापासून GSTच्या संदर्भाने ज्या काही माहिती आहेत ओके परीक्षेभिमुख माहिती ते आपल्याला बाय हार्ट असणे गरजेचं आहे. ओके. कारण आयोग दरवर्षी यावर किमान एक तरी प्रश्न विचारतो आहे. आता जर टॅक्स जर बघितलं GST अंतर्गत त्याच्यामध्ये वेगवेगळे GSTचे प्रकार पडतात. ओके. सो इंट्रास्टेट GST म्हणजे काय तर राज्यातल्या राज्यांतर्गत ओके राज्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर जो काही GST आकारला जातो त्याच्यामध्ये सेंट्रल GST आणि स्टेट GST. ओके. सो केंद्रीय जो काही वस्तू व सेवा कर आहे आणि राज्य वस्तू व सेवा कर अशा पद्धतीने 2 GST राज्यांतर्गत जे काही वस्तू व सेवांची जी काही
कर आहे तो कर दर किंवा कर आकारला जातो. आणि इंटरस्टेट म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा वस्तू व सेवांचा जो काही पुरवठा आहे तो केला जातो. सो अशा वेळेस इंटरस्टेट मुवमेंटसाठी IGST लागू केला जातो. ओके, सो IGST या इंटरस्टेट मुवमेंटसाठी लागू केला जातो आहे. ओके, आता SGST जे आहे ज्याला आपण स्टेट GST म्हणत असतो, याचे जे काही संकलनाचे अधिकार जे आहेत, ओके, महसूल जो काही गोळा करण्याचा जो काही अधिकार आहे तो राज्य सरकारांना आहे. याच्यामध्ये SGST आणि IGST या माध्यमातून जे काही टॅक्स आहे ते गोळा करत असतो. ओके, राज्यांतर्गत व्यवहार किंवा एका राज्यांतर्गत हे व्यवहारासंदर्भाने राज्य सरकार टॅक्स किंवा एकंदरीत कर गोळा करत असतो. UGST मध्ये केंद्रशासित प्रदेशचे जे काही सरकार असेल, अर्थात दिल्लीमध्ये जर आपण बघितलं तर दिल्लीचे जे काही आम आदमी पार्टीचे जे काही सरकार आहे ते सरकार गोळा करेल. आणि बाकीचे जे काही युनियन टेरिटरीज आहे ज्याच्यात विधानसभा नाही अशामध्ये जे काही प्रशासक आहेत ते प्रशासक या UGST गोळा करण्यासाठी एक विशेष प्रशासकीय आर्थिक समिती किंवा आर्थिक विभाग ते UGSTचे जे काही अधिकार आहे ते किंवा UGST अंतर्गत जे काही कर आहेत ते गोळा करत असतात. ओके, हे विशेषतः आपल्याला UGST आणि IGST जे काही युनियन टेरिटरीमध्ये जे लागू केल्या जाणार आहेत त्यापासून महसूल प्राप्त होत असतो. केंद्रशासित प्रदेशामध्ये UGST आकारला जातो आणि गोळा करण्याचा जो काही अधिकार आहे लाभार्थी. ओके, सो कोणाला जो काही कर महसूल प्राप्त झालेला असतो तो कोणाला दिला जातो, तर केंद्रशासित प्रदेशांना. ओके, सो या ठिकाणी लाभार्थीचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर CGST केंद्र सरकार गोळा करत असतो. ओके, राज्यांतर्गत वेगवेगळ्या राज्यांतर्गत एखाद्या वस्तू व सेवावर 2 प्रकारचे कर लागू केला जातो. एक तर CGST असेल किंवा SGST असेल. आणि एखादा वस्तू बाहेरच्या राज्यात बनलेला आहे आणि दुसऱ्या राज्यामध्ये विकला जातो, सो त्या ठिकाणी IGST देखील आकारला जातो आहे. ओके, सो या ठिकाणी CGST केंद्र सरकार आकारत असतो आणि त्याचा जो काही महसूल जो काही गोळा झालेला महसूल आहे तो केंद्र सरकार आपल्या उत्पन्नामध्ये किंवा आपल्या खर्चासाठी त्याचा वापर करत असतो. आता IGST, ओके, इंटग्रेटेड GST जे आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार ते काही कर आहेत ते गोळा करण्याचे कार्य करत असतो. ओके, 2 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये जेव्हा वस्तू व सेवांचे आदानप्रदान केला जातो, सो त्यासाठी जो काही GST आकारला जातो त्याला आपण IGST म्हणत असतो. आणि यामध्ये केंद्र सरकार गोळा करतो, मात्र त्याची वाटणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार या 2 सरकारांमध्ये होत असतो. ओके, सो या ठिकाणी जर आपण प्रश्न विचारात घेतला तर या ठिकाणी कर गोळा करण्याच्या अधिकारासंदर्भात विचारलेला आहे. UGST अर्थात युनियन टेरिटरी GST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केला जातो का? सो UGST कोण गोळा करत असतो, तर केंद्रशासित प्रदेशातलं सरकार, ना की केंद्र सरकार. त्यामुळे या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे, अयोग्य असणार आहे. आणि IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोळा करतो का? तर IGST फक्त केंद्र सरकार गोळा करतो, राज्य सरकार गोळा करत नाही. त्यामुळे देखील अयोग्य असणार आहे आणि आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. त्यामुळे दोन्ही पर्याय या ठिकाणी अयोग्य आहे किंवा दोन्ही विधाने अयोग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो मानव विकास निर्देशांकासंदर्भाने या ठिकाणी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकावर प्रश्न विचारलेला गेलेला आहे. सो मानव विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक अर्थात मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये या 3 आयामांचा प्रतिबिंब होता तशा पद्धतीने दिलेला आहे. आता पर्यायात काय दिलेलं आहे? आरोग्य, उत्पन्न, शिक्षण आणि राहणीमान. सो कोणत्या 3 आयामांचा विचार करून बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढला जातो? ओके, सो जे काही बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे त्याच्यामध्ये 3 आयाम आणि 10 निर्देशकाचा वापर करून ही जी काही आकडेवारी आहे ती प्रसिद्ध केला जातो किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स प्रसिद्ध केला जातो. ओके, सो 3 आयामांमध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. ओके, सो आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा विचार करून हे जे काही बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे ते तयार केले जातात. ओके, सो आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. उत्पन्नाचा या ठिकाणी विचार केला जात नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेले आहे ते देखील तुम्ही वाचू शकता. आता 10 जे निर्देशक आहेत त्याच्यामध्ये आरोग्यामध्ये पोषण, ओके, न्यूट्रिशन आणि बालमृत्यता, चाइल्ड मोर्टॅलिटी आहे त्याचा विचार केला जातो. शिक्षणामध्ये शालेय वर्ष, अपेक्षित शालेय वर्ष, जे काही एनरोलमेंट, त्यानंतर एनरोलमेंट रेशो, ओके, सो पटसंख्या जी आहे बालकांची ते, आणि
अपेक्षित जे काही शालेय आयुर्मान आहे, ओके, शालेय वर्ष त्याचा विचार केला जातो. आणि राहणीमानामध्ये मालमत्ता, वीज, पाणी, स्वच्छतागृह, स्वयंपाक, इंधन आणि जमीन या जे काही उपघटक आहेत त्याचा विचार करूनच ही जी काही आकडेवारी आहेत ते किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स तयार केला जातो. तयार करणारी जी संस्था आहे ते UNDP आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ या 2 संस्थेमार्फत हे जे काही बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे ते दरवर्षी जाहीर केला जातो. सुरुवात 2010 पासून या निर्देशांकाची सुरुवात झालेली आहे. ओके, साधारणतः यासाठी एक स्केल बनवण्यात आलेलं आहे की किती टक्क्याच्या नंतर बहुआयामी दारिद्र्यामध्ये जे मोडणारे घटक आहे त्याचा समावेश होणार आहे. ओके, सो 33.33% जर जास्त दारिद्र्य दिसून आले या निर्देशांकानुसार तर त्या कुटुंबाला बहुआयामी किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये समावेश असणारे आहेत अशा पद्धतीने म्हटलं जातो आहे. ओके, 33 ते 20 यांच्या दरम्यान असेल तर अभाव असेल तर असुरक्षित म्हणजे वल्नरेबल ते कधीही मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स होऊ शकतात. आणि 50पेक्षा जास्त असेल तर तीव्र, ओके, अतिशय तीव्र स्वरूपाच्या बहुआयामी दारिद्र्य गरीब मानले जातात. ओके, सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ क ड. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे परत योजनेवर. साधारणतः 4 ते 5 प्रश्न आयोगाने योजनेवरच विचारलेला आहे. ओके, जे काही पंचवार्षिक योजना आहे किंवा अलीकडे जे काही योजना सुरू केलेल्या आहे गव्हर्नमेंटने त्यावर. सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना, ओके, ज्याला एम्प्लॉयमेंट अशुरन्स स्कीम म्हटलं जातो, या योजनेत एकत्रीकरण करण्यात आला. अशा पद्धती या 2 योजनांचा एकत्रीकरण कोणत्या योजनेत करण्यात आला अशा एका ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आहे का, स्वर्ण जयंती ग्राम स्वराज्य योजना, प्रधानमंत्री ग्रामोदय योजना, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. सो कोणत्या योजनामध्ये या 2 योजनांचा ज्याच्यात ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना समावेश करण्यात आलेला आहे. ओके, आता जर आपण बघितलं तर जे काही संपूर्ण ग्रामीण योजना आहे त्याची सुरुवात 25 सप्टेंबर 2001 रोजी सुरू करण्यात आली. रोजगार आश्वासित योजना, एम्प्लॉयमेंट अशुरन्स स्कीम आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना. ओके, सो या 2 योजनांच्या एकत्रीकरणातून ही जी काही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ओके, आणि तेच या ठिकाणी विचारलेलं आहे की कोणत्या योजनेमध्ये या 2 योजनांचा समावेश केलेला आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता विशेषतः हा जो काही प्रोग्राम आहे किंवा जी योजना आहे ते दारिद्र्य रेषेखालील जे काही ग्रामीण भागातील लोकांना रोजगार आणि अन्न पुरवणे हे या संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचे एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आपण म्हणू शकतो. ओके, 1 एप्रिल 1999ला जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आली. ओके, जी आधी नेहरू रोजगार योजना म्हणून ओळखली जायची. तिचे रूपांतर 1 एप्रिल 1999ला जवाहर ग्राम समृद्धी योजना. तर जी काही EAS अर्थात एम्प्लॉयमेंट अशुरन्स स्कीम आहे, ओके, रोजगार आश्वासित योजना, ती 2 ऑक्टोबर 1993ला सुरू झालेली योजना आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतर या लेक्चरमधला आणि 2023मध्ये विचारलेला अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत कंबाईंड पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेला शेवटचा प्रश्न आहे. ओके, सो एकंदरीत FRBM कायद्यासंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेला आहे. ओके, सो हे वारंवार आपण जे काही डेली PYQs अनालिसिसमध्ये आधी ऑलरेडी बघितलेलं आहे आणि आपण जे काही प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज करतो आहोत याआधी आपण राज्यसेवेच्या संदर्भाने आपण सविस्तर केलेलं आहे. 2018 ते 2023चे जे काही विषयनिहाय प्रश्नपत्रिका आहे ते आपण ॲनलाइज केलेलं आहे. ओके, त्यामध्ये देखील यावर प्रश्न विचारलेले होते आणि आपण त्या ठिकाणी सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके, सो त्या लेक्चरची देखील वेगळी प्लेलिस्ट आपल्या या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. हवं तर तुम्ही ते नक्की बघू शकता. वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रकीय व्यवस्थापन कायदा, ज्याला FRBM कायदा 2003 अशा पद्धतीने म्हटलं जातं. सो या ठिकाणी असे नमूद करतो की केंद्र सरकार डॅशपर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. ओके, जे काही महसुली आणि भांडवली तूट आहे ते कधीपर्यंत 2003च्या कायद्यानुसार दूर करणे ठरवलेलं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो जी काही FRBM ॲक्ट आहे 2003चा ते वित्तीय अडथळे दूर करून वित्तीय व्यवस्थापन आणि दीर्घकालीन मॅक्रो इकॉनॉमिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटद्वारे घेण्यात आलेला आहे. ओके, यामध्ये सार्वजनिक निधी व्यवस्थापनात सुधारणा करणे आणि वित्तीय तूट कमी करण्यासंदर्भाने काही तरतुदी केलेल्या होत्या. आता यावर प्रश्न विचारला जातो की FRBM
ॲक्ट जो आहे तो कधीपासून लागू झाला. सो लक्षात ठेवा 5 जुलै 2004 पासून. ओके. सो वर्ष 2004 5 जुलै 2004 या दिवसापासून FRBM ॲक्ट आपल्या देशामध्ये कमेंट झालेला आहे. ओके. या ॲक्टचे जे काही मुख्य उद्दिष्ट आहे ते तुम्ही नंतर वाचू शकता. आता जे काही महसुली तूट आणि वित्तीय तूट जे आहे त्याच्यावर संदर्भाने या ॲक्टमध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे, तर महसुली तूट 31 मार्च 2009 पर्यंत, आधी 2008 पर्यंत होतं, मात्र त्याच्यामध्ये जो काही कालावधी आहे तो 1 वर्षाने वाढवण्यात आला. सो 31 मार्च 2009 पर्यंत किमान वार्षिक कपात जो काही आहे तो 0.5% अशा वर्षाला म्हणजे 0.5% GDPच्या जी तूट आहे महसुली तूट ती कमी करणे आणि 2009 पर्यंत शून्यावर आणणे अशा पद्धतीने महसुली तूट संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो 8-9 पर्यंत. आणि वित्तीय तूट जे आहे ज्याला आपण फिस्कल डेफिसिट म्हणत असतो ते 31 मार्च 2008 पर्यंत GDPच्या 3% इतके ठेवणे आणि जवळपास किमान वर्षाला 0.3% इतक्याने कमी करणे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो 2008-9 पर्यंत शून्यावर आणणे महसुली तूट, तर वित्तीय तूट जे आहे ते 3% पर्यंत आणणे. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. 2008-9 पर्यंत जे काही महसुली तूट आहे ते दूर करणे या FRBM ॲक्टमध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. सो असे जे काही 15 प्रश्न आयोगाने इकॉनॉमिक संदर्भात जे प्रश्न विचारलेले होते ते आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके. सो 2023 मध्ये 15 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे. सर्वाधिक जे काही प्रश्न आहेत आपण योजनेसंदर्भात विचारल्याचे आपल्याला आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आतापर्यंत 2018 ते 2023 या दरम्यान राज्यशास्त्र, ओके, त्यानंतर अर्थशास्त्र असे 2 विषय आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. ओके. त्यानंतर पुढचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि विज्ञान ते आपण नंतर बघूयात. ओके. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.